हॅलो. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्वागत आहे आपलं एम-पी वालामध्ये. विद्यार्थी मित्रांनो बघा, अ, जो पेपर झालेला आहे आपला एम-पी-एस-सी ग्रुपचा पूर्वपरीक्षा. तर मॅथ्स रिझनिंगचं आपण क्वेश्चनचं ॲनालिसिस घेणार आहोत. तर बघा, तुमचं पण आन्सर काय असेल ते पण सांगायचं आहे आणि काय आपलं आन्सर असेल म्हणजे काय असेल तुमचं आन्सर कीनुसार तुमचं म्हणजे आपल्या याच्यानुसार तुमचं पण सुद्धा चेक करायचं काय असेल तर. त्यामध्ये मला जे म्हणजे माहिती आहे किंवा मला जे आपल्याला जी माहिती आहे, आपण जे सोडवलेलं आहे ना? असं नाही की बाबा हेच. पण एक आणि माझं एक तर चेक करा, क्रॉस चेक तुम्हाला समजेल. तर बघा, एका वर्गामध्ये विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या मार्कांची सरासरी तुम्हाला दिलेली बघा. मार्कांची सरासरी तुम्हाला दिलेली आहे. ओके. आणि जर 25 मुलांनी मिळवलेल्या मार्कांची सरासरी 10 असेल आणि मुलींनी मिळवलेल्या मार्कांची सरासरी 18 असेल, तर त्या वर्गातील मुलींची संख्या किती? म्हणजे आता तुम्हाला एका वर्गामध्ये म्हणजे टोटल वर्गाची सरासरी दिलेली आहे ना? टोटल वर्गाची सरासरी किती दिली तुम्हाला? 13. आता मला सांगा, एकूण टोटल वर्गाची सरासरी 13 आहे. ओके. म्हणजे त्या ठिकाणी मी जर असं म्हणलं की एकूण विद्यार्थी किती रे पोरं? तर एकूण विद्यार्थी समजा एक्स आहे ना? एकूण विद्यार्थी किती? एक्स. आणि त्या एक्स विद्यार्थ्यांची एक्स विद्यार्थी आहे. त्या एक्स विद्यार्थ्यांची एकूण मार्क्स किती आहे? एकूण मार्क्स सॉरी, एकूण मार्क्स काय दिले त्यांनी? हा, गुण. हा, एकूण मार्क्स मार्क्स म्हणा सॉरी, किंवा गुण म्हणा. एकूण गुण किती असेल? 13 विद्यार्थ्यांचे सॉरी, एक्स विद्यार्थी दिलेले आपल्याला, आपण एक्स विद्यार्थी म्हणलं. टोटल एक्स विद्यार्थी आहे. त्या एक्स विद्यार्थ्यांचे गुण जे असतात ते सरासरी आहे 13 दिलेली तुम्हाला. त्यांचे एकूण गुण असेल 13 एक्स. बरोबर आहे. मांडणी करताना काय करायची बघा, टोटल विद्यार्थी जे आहेत त्यांची एकूण गुण आहे 13 एक्स. किती आहे? 13 एक्स बरोबर आहे ना. त्यामध्ये त्यांनी म्हटले 25 मुलांची सरासरी दिली 10. म्हणजे ते एक्स जे टोटल विद्यार्थी त्यातील 25 मुलं दिलेली आपल्याला. त्यांनी म्हटलं की त्या वर्गामध्ये 25 मुलं आहेत, त्यांची सरासरी किती? 10 आहे ना. प्लस मला सांगा, एकूण विद्यार्थी एक्स आहे, त्यातून जर 25 मुलं मायनस केले, तुम्ही एक्स विद्यार्थ्यातून 25 मुलं मायनस केले, तर तुम्हाला एकूण मुली भेटणार आहे किती असेल तर, आहे ना. मुलींची संख्या काय असेल? एकूण विद्यार्थी जे असेल त्यातून मुलांची संख्या वजा करा, मुलींची संख्या भेटेल. मुलांची संख्या त्यांनी दिलेली. ओके. मग किती असेल रे? या मुलींची सरासरी किती असेल? 18 असेल. किती असेल बरोबर? 18. बरोबर. बघा आता 13 एक्स बरोबर 25 10 250 अधिक 18 गुणिले एक्स 18 एक्स मायनस 25 8 किती रे? सॉरी, 25 18 250 आणि ते 200 म्हणजे 450. बरोबर आहे. आता बघा, हे 13 एक्स आणि 18 एक्स बघा, 250 आणि मायनस 450 किती होतं? मायनस 200. बरोबर आहे. हो सर. आणि हे प्लस 18 एक्स. आता बघा, हे प्लस 13 एक्स इकडे घेऊन जा, काय येईल? मायनस होईल ते. आणि हे मायनस 200 इकडे घेऊन या, काय होईल? प्लस है ना. 18 एक्स म्हणून 13 एक्स गेले, किती उरले? 5 एक्स. 5 नाही 20 ला भाग द्या, 5 चौक 20 40. म्हणजे एकूण विद्यार्थी संख्या किती आपल्याकडे? 40. त्यातून मुलींची संख्या काढायची. 40 मधून 25 वजा करा, तर उत्तर तुम्हाला भेटेल 15. आन्सर किती भेटेल? 15. हे तुमचं काय असेल? आन्सर. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे. एक रेल्वे गाडी 480 किलोमीटर पर अंतर एक समान वेगाने जाते. रेल्वे गाडीचा वेग दिला तुम्हाला 8 किलोमीटर पर रेल्वे गाडीचा वेग 8 किलोमीटर ताशी पर आवर वेगाने जर कमी केला, तर तेच अंतर ती पूर्ण करण्यास 3 तास जास्त वेळ घेते म्हणे. तर गाडीचा मूळ वेग, आता याला बाय ऑप्शन न जायचं. समजा मी बाय ऑप्शन 40 घेतलं है ना. समजा मूळ वेग आपण 40 घेतला. मूळ वेग काय घेतला आपण? 40. या 40 ने भाग द्यायला किती आला बघा, 4 1 4 4 2 8 म्हणजे 12 तास लागले. बरोबर आहे. हो सर. आता समजा अंतर तेवढंच आहे, अंतर तेवढंच आहे, आणि मी काय केलं, वेग पहिल्यापेक्षा जो मूळ वेग आहे त्याच्यापेक्षा 8 ने कमी केला. मग 40 मधून 8 गेले, किती उरले? 32. बरोबर आहे. किती होतं बघा हे, यांनी याला भाग द्या. 8 चौक 32, 8 सकम 48, हा शून्य वरती 15 चौक 60 म्हणजे 15 तास लागले. आणि या दोघांचा डिफरन्स येतोय 3 तासाचा, जो की त्यांनी सांगितलं की तास जास्त लागतात. 3 तास काय होतात? जास्त लागतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे. अरुणने एका दिवसात केलेलं काम सचिनने एका दिवसात केलेल्या कामाच्या अर्ध आहे म्हणे. बरोबर आहे. अतिशय सोपा प्रश्न, लक्ष द्या, समजून घ्या. बघा, अरुण अरुण त्यानंतर सचिन आणि कोण आहे? राहुल. बरोबर आहे. मग मला सांगा, अरुणने एका दिवसात केलेलं काम सचिनने एका दिवसात केलेल्या कामाच्या अर्ध आहे म्हणे. सचिननं जे काम केलं त्याच्या कामाच्या अर्ध आहे. कोणा? अरुणने केलं काम. समजा मी म्हणलं सचिननं 2 युनिट काम केलं एका दिवसामध्ये. समजा सचिनने एका दिवसामध्ये 2 एकर वावर नांगरलं, अरुणने त्याचे अर्ध केलं म्हणजे अरुणने 1 एकर वावर नांगरलं. बरोबर आहे.
आणि राहुल जो आहे, राहुलने जे काम केलेले तर त्यांनी काय म्हणलं बघा, सचिनने एका दिवसात केलेलं काम हे राहुलने केलेल्या कामाचे अर्ध आहे. समजा राहुलनं अर्ध म्हणल्यावर लक्ष द्या, सचिननं 2 केलं असेल तर राहुल किती करेल, दुप्पट म्हणजे 4. समजा 4चे अर्ध किती झाले, 2 है ना. ही झाली आपली एका दिवसाची इफिशियन्सी झाली, पर डेची इफिशियन्सी है ना. की अरुण एका दिवसात 1 युनिट काम करतो, सचिन एका दिवसामध्ये 2 करतो, राहुल एका दिवसामध्ये 4 युनिट काम करतो. आणि त्यांनी म्हणलं की राहुल एकटा ते काम 14 दिवसात संपवतो म्हणे, जे काय काम असेल ते. म्हणजे याच्यावरून तुम्हाला टोटल वर्क भेटणार आहे. टोटल वर्क काय असेल, राहुल एका दिवसामध्ये 4 एकर वावर नांगरतो, अशा पद्धतीने त्यांनी 14 दिवस काम केलं तर टोटल काम होतंय 56 युनिट. टोटल काम किती होतंय, 56 युनिट. आता हे 56 युनिट काम या तिघांना मिळून करायचंय ना. तिघं मिळून एका दिवसात किती काम करतात, 4 आणि 2 6 आणि 1 7. ओके, म्हणजे 56 युनिट, 56 युनिट काम करायला किती दिवस लागेल, 7 8 56 म्हणजे 8 दिवस लागेल, 8 डेज. हे क्वेश्चन तुम्हाला बघा अतिशय सोपे आहे ना, बेसिक आपल्याला येणं गरजेचं आहे, त्यावेळेस ते तुम्हाला जमेल. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघा. पेरिमीटर शोधायची आपल्या रेक्टेंगलची. आता याच्यामध्ये विद्यार्थी म्हणतात सर काय असेल, बघा याच्यामध्ये सगळ्यात सोपं आहे. परिमिती म्हणजे सर्व बाजूंची बेरीज. सर्व बाजूंची काय घ्यायची आपल्याला, बेरीज घ्यायची, बरोबर आहे. हो सर. आता याच्यामध्ये बघा हे 9 आहे टोटल, अधिक हे जर 9 असेल तर हे पण टोटल किती असेल, या साईडचं 9 असेल, किती असेल 9. हे इथं घेतलं मी. ओके, हे किती इथं 5 है ना, हे किती इथं 5. ओके, हे 5 असेल, लक्ष द्या, हे 5. ओके, आणि हे 7 म्हणलेले म्हणजे 5 7तून 5 गेले बघा. किंवा हे टोटल हे किती असेल, 5 असेल, 7 असेल. ठीक आहे, हे 7 असेल, त्यातलं हे 2 जर वजा केलं, 5तून 2 गेले, किती उरलं रे, 3. म्हणजे किती असेल रे बरोबर 3. डायरेक्ट किती असेल, 7 आणि 3 10 असं घेतलं तरी चालतं. टोटल किती असेल आपलं हे बघा, हे खालचं किती असेल 10, खालचं किती असेल 10, बरोबर. हे 10 असेल, वरचं किती असेल 5, बरोबर आहे. हो सर. हे किती असेल 2 है ना. त्यानंतर हे किती असेल तुमचं 7. चेक करा किती येतं, ओके 24 है ना. आपण जर बघितलं समजा हे 9 5, हे किती असेल, तर हे 9 झालं, इकडं 7 झालं. पुन्हा एकदा करू आपण याला. ओके, 9 असेल अधिक हे 5 असेल, हे 2, हे 7 आणि हे 9. लक्ष द्या. आणि हे खालचं 10 आहे बरोबर. खालचं किती 10 ना, किती असेल 10. कसं, कारण की बघा ना, हे टोटल 10 झालं ना आपलं है ना. आपल्याला हे सर्व घ्यायचं आहे. ओके, आता आपण हे टोटल 9 घेतलं, पुन्हा हे टोटल किती घेतलं आपण, 9 घेतलेलं, हे लक्षात ठेवायचं आहे. हे टोटल हे जर 9 असेल तर हे पण 9. ओके, हे 5, हे एवढं 2, हे 7 है ना, हे टोटल 9च आहे. ओके, आता हे काय केलं आपण, हे 7 आहे, या 5तून 2 केलं म्हणजे 3, म्हणजे टोटल एवढं किती झालं, हे रुंदी 10 झाली. याची ॲडिशन करा, 9 5 14 15 16 16 23 32 10 42 42 सेंटीमीटर काय असेल तुमचं आन्सर असेल, 42 सेंटीमीटर काय असेल तुमचं आन्सर असेल. ही परिमिती म्हणजे काय असते, सर्व बाजूंची बेरीज. एक दुकानदार आहे, 2 मोबाईल फोन प्रत्येकी 3600 रुपयाला विकतो. ओके, एका मोबाईल फोनवर त्याला 20% नफा झाला आणि दुसऱ्यावर त्याला 20% तोटा झाला. दुकानदाराला संपूर्ण व्यवहारात किती टक्के नफा किंवा तोटा झाला. आता याच्यामध्ये काय करायचं आपल्याला, प्रत्येकी त्यांनी 3600 रुपयाला विकलं. ओके, आता खरेदी किंमत काढू आपण है ना. बघा याच्यामध्ये पहिल्या मोबाईलवर त्याला 20% नफा झाला. आता आपली मूळ किंमत किती असते, नेहमी मी सांगितलं कालच्या सेशनमध्ये, मूळ किंमत किती असते आपली नेहमी 100%. 100% म्हणजे किती सर, 100% म्हणजे मूळ किंमत किती आहे सर, माहित नाहीये पहिल्या मोबाईलची है ना. मी 3600 रुपयाला विकला म्हणजे मला त्याच्यावर काय झाला, 20% नफा झाला. 100 मध्ये 20 म्हणजे 120% अमाऊंट मला भेटली, म्हणजे किती रुपये भेटले मला, 3600 रुपये भेटले. त्यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, 3600 गुणिला 100 भागीला किती, 120. हा शून्य घटला, हा रात्री 36 हा शून्य वरती, म्हणजे 3000 रुपये ही काय असेल त्या मोबाईलची खरेदी किंमत है ना, त्या मोबाईलची खरेदी किंमत. ठीक आहे, यस, विक्री किंमत 3600, खरेदी किंमत 3000. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. दुसरा मोबाईल सेम किमतीत विकलेला आहे मी, ओके 3600 रुपयाला, पण त्याच्यावर मला 20% तोटा झाला. म्हणजे 100 20 गेले, 80% अमाऊंट मला भेटली. 80% म्हणजे किती, 3600. बघा 100 गुणिले 3600 भागीला किती, 80. हा शून्य कटला,
त्याला भागते 4ने, 4 2 8, 4 9 36 शून्य वरती 45 म्हणजे 4500 रुपये ही झाली तुमची खरेदी किंमत दुसऱ्या मोबाईलची. आता दोन्ही मोबाईलची खरेदी किंमत किती असेल रे बरो? 3000 अधिक 4500 किती झाली 7500. आणि विक्री किंमत किती? विक्री किंमत किती आहे? 3600 रुपयाला प्रत्येकी विकलो, 3600 दोन्ही 72, 7200 हा ना. म्हणजे 7200 रुपयाला तुम्ही विकले, घेताना दोन्ही मोबाईल 7500 ला घेतले, म्हणजे तुम्हाला काय झालेलं आहे? लॉस झालेला आहे. काय झालेलं आहे? लॉस म्हणजे तोटा झालेला आहे 300 रुपये. ओके, 300 रुपये काय असेल? तोटा. नेक्स्ट क्वेश्चन बघा. आता हे तर तुम्हाला 87 नंबरचं माहिती, 14 ऑगस्ट याचा वार तर तुम्हाला काढता येतोच है ना. याचा आन्सर काय असेल? गुरुवार. ओके, यस. बघा, यामध्ये आपण जर बघितलं तर एका वर्गात 40% मुलांनी शिष्यवृत्ती मिळवलेली. 40% मुलांनी काय केली? शिष्यवृत्ती मिळवलेली आहे. ओके है ना. जर 50% विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळत असेल, म्हणजे टोटल है ना, वर्गात मुलींची एकूण संख्या 60% असेल, तर शिष्यवृत्ती मिळवलेल्या मुलींची टक्केवारी काय असेल? आता एक सोपी गोष्ट सांगतो. एकूण त्या वर्गामध्ये काय करायचं, मी कालचं बघा, 100% विद्यार्थी म्हणजे एकूण त्या वर्गामध्ये 100 विद्यार्थी असं म्हणूया आपण. टोटल किती विद्यार्थी? 100. त्यापैकी एका वर्गात 40% मुलांनी शिष्यवृत्ती मिळाली है ना. एका वर्गात 40% मुलांनी शिष्यवृत्ती मिळवली, आणि त्यांनी काय म्हणलं, वर्गात मुलींची एकूण संख्या किती रे? 60%. मुलींची संख्या 100च्या 60% म्हणजे 60% म्हणजे 60. मुली किती झाल्या? 60 है ना. 60% मुलींची संख्या म्हणजे वर्गामध्ये, म्हणजे उरलेले किती असेल? मुलं 40. उरलेले काय असेल? मुलं 40 असेल. या 40% मुलांनी शिष्यवृत्ती मिळवली. मग किती मुलांना शिष्यवृत्ती भेटली आपण ते काढू. एकूण 40 मुलं होते, त्याच्या 40% मुलांना शिष्यवृत्ती भेटली, म्हणजे 16 मुलांना शिष्यवृत्ती भेटली. आणि मुलींना किती भेटली? 50% मुलींना भेटली. म्हणजे काय म्हणलं त्यांनी? 50%, टोटल 50% विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती भेटलेली. मग मला सांगा, टोटल एकूण 50% विद्यार्थ्यांना भेटलेली, एकूण किती विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती भेटली? 100च्या 50%, म्हणजे 50 विद्यार्थ्यांना भेटलेली है ना. आपल्याला मुलींची किती मुलींना शिष्यवृत्ती भेटली ते काढायचंय. टोटल एकूण मुलांपैकी 16 मुलांना भेटली, म्हणजे किती मुलींना भेटली शिष्यवृत्ती रे? 50 मधून जर तुम्ही 16 वजा केले तर तुम्हाला भेटले 34, म्हणजे 34 मुलींना शिष्यवृत्ती भेटली. किती मुलींना शिष्यवृत्ती भेटली? 34 मुलींना शिष्यवृत्ती भेटलेली. आता मला सांगा, त्यांनी म्हटलं किती टक्के मुलींना भेटली एकूण मुलींच्या? एकूण मुली किती आहेत? 60. या 60 पैकी 34 मुलींना शिष्यवृत्ती भेटली, म्हणजे किती टक्के भेटली मुलींना? तर गुणिले 100, हा शून्य कटला, याला भाग द्या 2 ने, 2 6, 2 10, 34 पंचे किती रे? तर 34 पंचे 170 भागीला 3, 3 ने भाग द्या, 3 चूक 12, 3 5 15, आपले किती? 2, वरून घेतलं 0, 3 सक 18, 3 सक 18, 56.6 काहीतरी येतं ते. तर हे तुमचं आन्सर असेल. एकदम सोप्या पद्धतीने सांगितलं मी. मांडणी बघून घ्या, एकदम जबरदस्त कन्सेप्ट. ओके, समजून घ्या. एकूण आपण मुलांचं काय केलं? शिष्यवृत्ती काढली, एकूण विद्यार्थ्यांची काढली. टोटल 50% विद्यार्थ्यांना भेटले, 100च्या 50 म्हणजे 50 विद्यार्थ्यांना, त्यापैकी 16 मुलांना शिष्यवृत्ती भेटली, 34 मुली शिष्यवृत्ती भेटलेली असेल है ना. मग 60 पैकी 34 मुली टक्के होतात 56.6. दॅट इज युअर आन्सर. ओके, हे तर तुम्हाला माहितच आहे, थर्सडे आन्सर येतं. 88 नंबरचा क्वेश्चन आहे, अतिशय सोपा आहे, याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. 88 नंबरचा क्वेश्चन आहे, अतिशय सोपा आहे, काही अवघड नाही आहे. याच्यामध्ये तुम्हाला फॉर्म्युला वापरायचा आहे. काय करायचं याच्यामध्ये? तुम्हाला फॉर्म्युला. त्यांनी काय म्हटलेलं बघा, तुम्हाला काय दिलेलं आहे? अ सॉलिड स्पिअर ऑफ रेडियस 30 सेंटीमीटर है ना. मग तुम्हाला काय काढायचं? व्हॉल्यूम ऑफ स्पिअर. ओके, काय असेल फॉर्म्युला त्याचा? व्हॉल्यूम ऑफ स्पिअरचा फॉर्म्युला काय असेल? व्हॉल्यूम ऑफ स्पिअर अपॉन सिलेंडर दिलेले तुम्हाला, सिलेंडरचं दिलेले 10 सेंटीमीटर आणि हाईट दिलेली 4 सेंटीमीटर. सॉलिड सिलेंडर्स फॉर्म किती होईल तुमचे है ना, वृत्तचित्ती किती बनेल असं म्हणलं त्यांनी. किती वृत्तचित्ती तयार होईल ना, त्याचा फॉर्म्युला आहे व्हॉल्यूम ऑफ सिलेंडरचा. त्याच्यामध्ये तुम्हाला फॉर्म्युला वापरायचा आहे 4/3 पाय आर क्यूब है ना. ते काय असेल? पाय आर स्क्वेअर एच. आता याच्यामध्ये 4/3 ठेवलं मी, इंटू पाय तसंच ठेवा. आर क्यूब म्हणजे काय दिलेलं तुम्हाला? तो तुम्हाला स्पिअर दिला, त्याचं रेडियस दिलेली 30, म्हणजे 30चा क्यूब किती रे?
27,000 बरोबर आहे अपॉन पाय तसंच ठेवा. आर स्क्वेअर किती दिलेलं इथं रेडियस 10चा वर्ग म्हणजे 100 गुणिला हाईट किती आहे 4. चला हे 2 शून्य कटले. ओके है ना. हा पाय पाय कॅन्सल होईल. ओके बघा त्यानंतर बघा इथं काही 4/3 हे अपॉन 3 इकडे छेदामध्ये येईल. गुणिले इथं उरेल 270 इथं 4 हे 3 ने तर भाग द्या 3 नम 27 90 हा 4 कॅन्सल म्हणजे 90 तुमचा आन्सर येईल. काय येईल तुमचा आन्सर 90 है ना. ते तुम्हाला फॉर्म्युले वापरायचे फॉर्म्युले वापरून तुम्हाला भेटेल. हे एकदम सोपं आहे बेसिक बसून तुम्हाला करावं लागेल. नेक्स्ट क्वेश्चन बघा एकदम सोपं आहे. काय म्हणलेलं बघा वाऱ्यामुळे एक 21 मीटर उंच वृक्ष आहे. ओके तुम्हाला समजा हे वृक्ष टोटल है ना हे वृक्ष दिलेले हे लक्ष द्या हे 21 मीटर उंच वृक्ष समजा असं म्हणूया आपण. आणि काय झालं की हे इथून कट झालं फॉर एक्झाम्पल एक्स मीटर हाईट बसून ते सॉरी या एक्स मीटर हाईट बसून ते काय झालं कट झालं म्हणजे इथून ते कट झालं इथून ते असं पडलं ते खाली. ओके म्हणजे याची नवीन डायग्राम कशी तयार होईल आपली समजा हे जे होतं ते असं आपलं तयार होईल बरोबर राईट अँगल ट्रायंगल. म्हणजे हे जे एक्स टोटल जे 21 मीटर लांबीचा जो वृक्ष होता तो एक्स मीटर पासून कट झालेला आहे म्हणजे तो असा पडलेला आहे खाली है ना. म्हणजे मला सांगा हे एक्स घेतला आपण समजा जिथून कट झाला जिथून म्हणजे जिथून ते कट झालेले आहे खाली पडलेले तिथपर्यंत आपण एक्स घेतलं. उरलेले किती असेल हे टोटल जे वृक्षाची हाईट आहे 21 आहे त्यातून हे जे राहिलेलं आहे ते 21 मायनस एक्स मायनस 21 मायनस एक्स म्हणजे एक्स मीटर जे राहिलेलं ते आपण मायनस केलं टोटल याच्यातून म्हणजे 21 मायनस एक्स झालं है ना. आणि खालचं काय दिलेलं तुम्हाला बघा त्यांनी म्हणलेलं की त्याचं टोक जमिनीसोबत झाडापासून 7√3 मीटर अंतरावर टेकलेलं आहे म्हणजे याचं किती दिलं असेल तुम्हाला 7√3 बरोबर आहे. तुम्हाला काय काढायचं सांगितलं त्यांनी तर झाडाची एक्स उंची काढा म्हणजे जिथून ते कट झाले ते काढायचं. अशा वेळेस काय करायचं हायपोटेनियस आहे ना पायथागोरसचा थेरम वापरायचा है ना. काय असेल पायथागोरसचा हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल टू बी स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर बरोबर आहे किंवा है ना बरोबर आहे. हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल टू काय असेल बेस स्क्वेअर प्लस हाईट म्हणूया आपण किंवा लेंथ म्हणूया है ना किंवा कर्णचा वर्ग म्हणू. कर्णचा वर्ग बरोबर पायाचा वर्ग अधिक उंची बेस यस उंचीचा वर्ग ठीक आहे है ना. हाईट हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल टू बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर. ओके कर्णचा वर्ग किती 21 मायनस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर पाया किती 7√3 चा स्क्वेअर प्लस उंची किती एक्स स्क्वेअर बरोबर ही. ओके आता बघा 21 मायनस एक्स म्हणजे याला ए मायनस बी होल स्क्वेअरना सोडवायचं आहे. ए मायनस बी होल स्क्वेअरनं आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर हा आपला फॉर्म्युला असेल. हे काय असेल तुमचं 21 काय असेल तुमचं ए स्क्वेअर है ना. हे काय असेल तुमचं ए. ओके हे काय म्हणायचं याला ए याला काय म्हणायचं बी. ए मायनस बी होल स्क्वेअर ए स्क्वेअर म्हणजे किती असेल 21चा वर्ग 441 मायनस 2ax म्हणजे 21 2 42 एक्स प्लस एक्स स्क्वेअर बरोबर आहे 7√3 चा स्क्वेअर 49 गुणिले 3 करा 147 काहीतरी येतं ते प्लस एक्स स्क्वेअर. मग आता बघा प्लस एक्स स्क्वेअर तिकडे गेलं तर मग कॅन्सल होईल. हो सर हे -42x इकडे घेऊन या प्लस 147 इकडे घेऊन या मायनस होईल बरोबर आहे. किती येतं बघा ते 11 3 42x बरोबर काय येईल ते 11तून 7 गेले किती उरले 7 8 9 11 4 ओके कॅरी 1 9 पुन्हा वापस ना 294 बरोबर आहे. हो सर एक्स बरोबर काय येईल 294 कोण काय येईल 42 भाग द्यायचा आपल्याला बघा 4 7 28 होतात 2 14 म्हणजे 42 7 294 7 सेंटीमीटर हे काय येईल तुमचं 7 सेंटीमीटर सॉरी 7 मीटर दिलेलं आपल्याला ठीक आहे मीटर असेल
मीटरमध्ये. हे समजलं असेल तुम्हाला. कॅल्क्युलेशन एकदम सोपं आहे. काय अवघड आहे का? नाही, एकदम सोपं आणि जबरदस्त. ओके. एका शिक्षकाचं उत्पन्न आणि खर्चाचं गुणोत्तर दिलं तुम्हाला 11:9. तुम्हाला दिसत नसेल तो प्रश्न बघा. उत्पन्न जे आहे आणि जो खर्च आहे त्याचा रेशो दिलेला तुम्हाला 11:9. ओके. आता मला सांगा, उत्पन्न त्याने 11 घेतलं आणि खर्च त्यातला 9 केला, म्हणजे बचत किती असेल रे त्यांची? वार्षिक बचत किती असेल? 9तून 11 गेलं म्हणजे किती असेल? 2. है ना? 2 म्हणजे किती रे? 36,000 रुपये बचत आहे वार्षिक. 2 म्हणजे 36,000 होतात. 2 भाग म्हणजे 36,000 होतात. तर 11 भाग म्हणजे किती? त्याचं एकूण वार्षिक उत्पन्न काढा. किती येतं बघा बरं. त्या 2ला किती मल्टिप्लाय केलं म्हणजे 36,000 होतात. तर 18,000 नाही. बरोबर आहे का? है ना? 18,000 दोन्ही 36,000. याला पण किती करा मल्टिप्लाय? 18,000 नाही. ही शॉर्ट ट्रिक आली पाहिजे आपल्याला. है ना? 18 10 180, 190, 198. 1,98,000 हे झालं वार्षिक. आपल्याला मासिक काढायचं आहे. मग हे झालं, याला काय करायचं? 12 ने भाग द्यायचा. है ना? 12 1 12, 19 मधून 12 गेले किती उरले? 7 8 घेतले वरून. 12 सकम 72, 12 पंच 60, 16,500. काय असेल तुमचं आन्सर? ठीक आहे. येस, गॉट इट. चला पुढचा प्रश्न बघा काय तर. वाय स्क्वेअर म्हणजे किती? 4. व्ही स्क्वेअर म्हणजे काय असेल? आता वाय उलट जर एबीसीडी लिहिली तुम्ही उलटी, झेडला 1 म्हणलं, वायला 2 म्हणलं, है ना? इथे काय म्हणलेलं त्यांनी? व्ही डब्ल्यू एक्स. याला 3 म्हणलं, याला 4 म्हणलं, याला 5 म्हणलं. 2चा वर्ग किती रे? 4. तर हे 4 आलेले आहे. व्हीचा वर्ग म्हणजे 5चा वर्ग किती रे? 25. ते 25 आलेले आहे. चला याच्यामध्ये पण एकदम सोपा प्रश्न होता हा. ए इज इक्वल टू 4, बी इज इक्वल टू 6, सी इज इक्वल टू 8 असं म्हणलेले क्रमाने समजा आपल्याला म्हणलेले. पण आपल्याला एक डोकं लावायचं होतं. एक गोष्ट सांगतो तुम्हाला मी, यामध्ये जर तुम्ही व्यवस्थित चेक केलं त्याचा आन्सर येतं 3. आता कसं येतं ते पण सांगतो मी तुम्हाला. त्या सगळ्यांची जर ॲडिशन केली तुम्ही समजा, है ना? डी किती नंबरला येतो बघा, ए बी सी डी. ओके. जर इथं बघितलं समजा ए बी सी डी ई एफ जी एच आय के के एल एम एन ओ पी आर एस टी व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड. है ना? आता तुम्ही याला क्रमांक दिला 1 2 3 4 5 6 8. आता तुम्हाला द्यावं लागलं. आता जे विद्यार्थी बेसिकवाले त्यांना मी म्हणजे समजून सांगतोय. एकदम फास्टवाले असेल त्यांना लगेच समजेल. है ना? ओके. आता बघा बरोबर, यामध्ये पी किती नंबरला आलेला आहे? सर पी आलेला आहे 16 नंबरला. ई किती नंबरला आहे? 5. आय किती नंबरला आहे? 9. आणि डी किती नंबरला आहे? 4. यांची ॲडिशन किती येते बघा बरं. 16 आणि 4 किती रे? 20. 30 34. बरोबर आहे? हो सर. यांची पण ॲडिशन किती येते बघा. याची जर तुम्ही ॲडिशन केली, यांची पण ॲडिशन किती येते? 34. आता याची ॲडिशन 34 आली पाहिजे आपल्याला. ओके. आता बी समजा इथं बी किती नंबरला आहे? तर बी 2 नंबरला आहे. के घेतला आपण. के किती? इथं के घेतला आपण आणि इथं जी घेतला आपण. के किती नंबरला आहे गुरुजी? तर के 11 नंबरला आहे. जी किती नंबरला आहे गुरुजी? 7. आणि एन किती नंबरला आहे गुरुजी? 14. यांची ॲडिशन करा बरं. 11 12 13. 13 ने किती? 14 आणि 7 21. 21 आणि हे बघा 34 उरालं. है ना? म्हणजे के जी, है ना? के जी हा एक. आणि याचं पण तुम्ही सेम केलं, जे आणि एफ यांची पण ॲडिशन केली, सी प्लस जे प्लस ए प्लस ओ, तुम्हाला 34 भेटेल. आन्सर ऑप्शन नंबर 3. अशा पद्धतीने तुम्हाला डोकं लावायचं थोडंसं. ओके. तुम्हाला आन्सर आलं असतं. रिंकूच्या घड्याळात सकाळचे 9 वाजलेले आहे. ठीक आहे. जर तास काटा पश्चिमेकडे असेल तर मिनिट काटा त्यावेळी कोणती दिशा दाखवेल? लक्ष द्या, सकाळचे 9 वाजलेले. घड्याळामध्ये सकाळचे जर 9 वाजले असेल तर 9 इथं असतात. है ना? म्हणजे 9 वाजले म्हणजे इथं आपला तास काटा असतो, तर मिनिट काटा असतो. है ना? यावर्स हा मिनिटवाला. है ना? आता इथं कोणती दिशा दाखवू राहिला हा तास काटा? पश्चिम दिशा दाखवू राहिला म्हणे. ही पश्चिम असेल तर वरती कोणती असते? उत्तर. इकडे कोणती असते? पूर्व. इकडे कोणती असते? दक्षिण. आन्सर काय तुमचं? है ना? लक्ष ठेवा. बघा एका वर्गात एन हा 5व्या क्रमांकावर आहे. आता हे बघा,
एकदम सोपं आहे, तुम्हाला ॲडिशन जमले पाहिजे. एका वर्गामध्ये n हा 5व्या क्रमांकावर आहे. समजा मी तो n घेतला, n हा 5th नंबरला आहे. s हा शेवटून 8व्या क्रमांकावर आहे. s हा शेवटून 8व्या क्रमांकावर आहे. जर t हा n नंतर 6वा असेल, t हा n नंतर 6वा म्हणजे 1 2 3 4 5 बघा, t इथं घेतला आपण 6वा है ना, फॉर एक्झाम्पल. म्हणजे किती रे, 5 6 7 8 9 10 11 नंबर राहिला हा, बरोबर आहे का? हो सर. आणि त्यांनी काय म्हणलं बघा, आणि टी हा n नंतर 6वा आहे, टी हा n नंतर 6वा आहे, आणि n आणि s च्या मध्यभागी, तो n आणि s च्या मध्यभागी, म्हणजे n आणि t मध्ये जेवढे लोक असेल तेवढे इकडे असेल, है ना. म्हणजे 1 2 3 4 5 1 2 3 4 5, बरोबर आहे? हो सर. इकडे किती झाले? 1 1 2 3 4, बरोबर आहे. तर त्यांनी काय म्हणलं बघा, एकूण वर्गात किती विद्यार्थी असेल, है ना, काउंट करायचं आपल्याला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 12 13 14 15 16 17, तसा शेवटून 8व्या क्रमांकावर. अच्छा हां, एक मिनिट. येस, हा 8व्या क्रमांकावर, म्हणजे 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 7 8 झाले 8. 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24. ओके, हे असं तुम्हाला म्हणजे मी बेसिकली सांगतो बरं का. तुम्ही ॲडिशन पण केली असते, तुम्हाला आन्सर भेटलं असतं. 8 अधिक 11 अधिक 5, है ना. तुम्ही जर बघा, है ना, 5 अधिक 11 अधिक 8, तुम्हाला 24 भेटलं. ठीक आहे, हे एकदम सोपं आहे, पण हे तुम्हाला बेसिकली सांगितलं. 96 नंबरचा क्वेश्चन आहे. अच्छा, हे खालचा राहिला आपला 95 नंबरचा, है ना. याचं आन्सर किती येतं बघू आपण, ठीक आहे. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय असेल बघा. यांनी काय म्हणाले बघा, साखरेच्या किमतीत 20% कपात केल्याने खरेदीदारात 160 रुपये किमतीमध्ये 2.5 किलो साखर जास्त मिळू शकते म्हणे. 20% कपात केली तर, रिड्यूस केलं तर. 20% म्हणजे काय, 20 भागीला 100. 20 एक 20, 20 पंचे 100, म्हणजे 5 काय असेल त्याची मूळ किंमत असेल, म्हणजे मूळ साखर, है ना. काय म्हणलं मी, मूळ बुवा, है ना, मूळ किंमत, किंवा मूळ किंमत म्हणूया आपण, ही मूळ किंमत असेल 5x. आणि याच्यामध्ये जर त्यांनी 20% रिड्यूस केलं, किती उरलं, 5तून 1 गेलं म्हणजे किती, 4x. हे आताच उरलं, हे नवीन उरलं, हे जुनं आहे, बरोबर आहे. हो सर. आता बघा 160 रुपयामध्ये त्यांनी काय म्हणलं, 160 रुपयामध्ये 4x समजा येत असेल, आणि 160 रुपयामध्ये सेम 5x येत असेल, त्या दोघांचा डिफरन्स किती उरला, तर 2.5 किलो साखर भेटू राहिली. 2.5 किलो म्हणजे किती रे, 2.1/2, म्हणजे याला काय, बेदोनी 4 आणि 5, 5/2, है ना. हो सर. बघा क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, है ना, किंवा 160 कॉमन काढा. काय येईल बघा, 1/4x मायनस 1/5x बरोबर 5/2, 5x. हां, म्हणजे इथे 5x मायनस 4x अपॉन 5×20x ना 160, बरोबर आहे, इक्वल टू 5/2. आता बघा इथं काय येतं बघा, 160 गुणिला 5x म्हणून 4x गेले, x उरला, अपॉन 20x, हा x कॅन्सल करा, 5/2 याने याला भाग द्या, 8चा भाग जाईल, हे दोन्ही तर छेदा तिकडे जाऊ द्या, 8 दोन्ही 16, म्हणजे 5 भेटलं आपल्याला हे. आणि आपली मूळ किंमत किती आहे, 5 भाग आहे. 5 भाग म्हणजे किती, 16, है ना. 5 भाग म्हणजे किती, 16. तर अशा पद्धतीने हे आन्सर येतं आपलं 16 रुपीज. नेक्स्ट क्वेश्चन बघा, 96 नंबरचं झालं, 2-3 प्रश्न राहिले. उन्नती, याला तुम्ही ओरली सोडू शकता. उन्नती म्हणजे ओरली म्हणजे काय, अल्फाबेट ऑर्डर जे आहे त्यानुसार तुम्हाला सोडवायचं ते. उन्नती जो शब्द आहे, उन्नती, UNNAT, है ना, आय, 21 अधिक, बघा 21 अधिक 14 अधिक 14 अधिक 1 अधिक 20 अधिक आय 9, असं जर केलं तुम्ही तर किती भेटतं तुम्हाला, 70. आता हे मी सोडून, अशा प्रकारे तुम्हाला जर केलं तर 78, है ना, सॉरी 79. ओके, ॲडिशन, है ना, सर्व अल्फाबेट ज्या ज्या क्रमांकाला आहे त्याची. उत्कर्षचं आहे सेम, तर त्याची ॲडिशन जर केली तुम्ही अल्फाबेट ऑर्डरनुसार,
त्याचा आन्सर किती 98 है ना, हे लक्षात ठेवायचं आपल्याला. काय देईल 98 बरोबर आहे, हे लक्षात ठेवायचं आपल्याला है ना. उत्कर्ष बरोबर आहे ना. यामध्ये आपण जर बघितलं तुम्हाला जमेल. हे सोडून दाखवतो मी म्हटलंस. यू किती नंबरला आहे तर 21 अधिक टी 20 अधिक के किती नंबरला आहे सर 11 अधिक ए 1 अधिक आर किती नंबरला आहे तर 18 अधिक यस किती नंबरला आहे तर यस 19 अधिक एच किती नंबरला आहे तर 8. यांची ॲडिशन करा बघा. 1 2 3 11 है ना. यांची जर ॲडिशन केली तुम्ही किती भेटतं 2 4 5 98 काय असेल आपलं. नेक्स्ट बघा 97 नंबरचा क्वेश्चन आहे. कुटुंबाचा तुम्हाला एक आलेख दिलेला आहे, मासिक खर्च दर्शवलेला आहे आणि कुटुंबाचं मासिक उत्पन्न म्हणजे महिन्याचं उत्पन्न दिलेलं आहे 46,800 रुपये. तर त्यांनी असं म्हणलं की कपड्यापेक्षा अन्नधान्यावर किती रुपये खर्च केले. कपडे कुठे सर कपड्यावर 76% खर्च केले, अन्नधान्यावर 144% केले. मला सांगा 144 मधून जर तुम्ही 76 मायनस केले तर किती रुपये किती किती शिल्लक अँगलमध्ये आणि 144 डिग्री मधून 76 डिग्री जर मायनस केलं 68 डिग्री भेटलं तुम्हाला. म्हणजे 68 डिग्री काय केलेलं आहे पोरो तर 68 डिग्री खर्च हा जास्त झालेला आहे बरोबर आहे. मग किती झालेला आहे तो काढायचा आपल्या रुपयामध्ये. मग आता मला सांगा अँगल म्हणल्यावर किती पैकी तो 360 पैकी किती अँगल तो 68 डिग्री है ना. एकूण किती खर्च आहे तर एकूण खर्च आहे म्हणजे एकूण उत्पन्न 46,800. याला जर तुम्ही सॉल्व्ह केलं अशा पद्धतीने किती येतं बघा. याला याला भाग द्या 2 ने येतं किती 18 किती रे 39 सॉरी 34 34 हो सर. नंतर बघा याला भाग जातो पुन्हा 9 इथं किती 17 9 ने भाग द्या इथं 9 5 45 0 18 0 17 गुणिला 520 है ना 0 17 2 34 4 40 3 85 86 87 88 8,840 दॅट इज युअर आन्सर. समजलं दोघांमधला डिफरन्स घेतला अँगलचा इतक्यापैकी एवढा अँगल म्हणजे किती एकूण खर्च एकूण जो मासिक उत्पन्न मल्टिप्लिकेशन मध्ये. नेक्स्ट बघा यम आणि एन हे दोघे भाऊ आहे बघा. याच्या बघा भाऊ जर असेल तर त्याला आपण असं म्हणणार पुरुष असेल तर यम आणि एन दोघं काय भाऊ आहे. यम आणि एन दोघं काय भाऊ आहे. भाऊ म्हणजे इक्वल. क्यू आणि आर बहिणी बरं ठीक आहे पुढचं वाचू आपण. यमचा मुलगा आरचा भाऊ आहे. यमचा जो मुलगा असेल यमचा जो मुलगा एक्स नावाचा मुलगा असेल समजा हा ना हे एक्स नावाचा मुलगा असेल ठीक आहे. हा एक्स नावाचा मुलगा आरचा भाऊ आहे म्हणे. कोणाचा भाऊ आहे तर आरचा भाऊ आहे बरोबर आहे. म्हणजे दोघं भाऊ भाऊ झाले. यमचे हे दोन काय झाले मुलं झाले अपत्य झाले. आता मागा या क्यू आणि आर बहिणी क्यू आणि आर बहिणी म्हणे म्हणजे क्यू जी असेल है ना क्यू सर्कल केलं कारण कोणी लेडीज आहे ना फिमेल आहे म्हणून हे काय जेंट्स मेल आहे म्हणून स्क्वेअर केलं. हे दोघं बहीण भाऊ आहे. यमचे हे 3 अपत्य त्यांचं असं म्हणणं एनचं क्यू बरोबर काय रिलेशन असेल तर एनचं क्यू बरोबर रिलेशन म्हणजे एन हा क्यूचं कोण असेल हे दोघं भाऊ असेल याचा 3 अपत्य असेल तर काका काय असणारे अंकल बरोबर. एकदम सोपा प्रश्न होता डोकं लावणारा प्रश्न होता ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. वर्तुळातील संख्यांचं निरीक्षण करा आणि प्रश्नचिन्ह जागी कोणती संख्या येईल ती तुम्हाला निवडायची. बघा काय करायचं तुम्हाला हे जे आहे हे जे सर्कल इनर सर्कल याची ॲडिशन बघा किती येते तर याची सर्कलची ॲडिशन येते 17 प्लस 18 प्लस 15 प्लस 20 इज इक्वल टू किती बघा 10 20 30 40 50 50 50 आणि ते किती रे 15 आणि ते 20 20 70 बरोबर आहे. आतली ॲडिशन बघा ही बाहेरची ॲडिशन केली तुम्ही याची तुम्हाला 70 भेटले. आता सेम बाहेरचेच करा 16 अधिक 13 अधिक 19 यामध्ये किती मिळवले म्हणजे 70 भेटेल होईल. बघा यांची ॲडिशन करा 16 आणि 13 किती होतं बघा 29 29 न वाढवते 48 है ना. 48 मध्ये किती मिळवावं लागेल भाऊ 70 येण्यासाठी 22 है ना.
तर किती येईल 70. बरोबर, हे लक्षात ठेवायचं. म्हणजे अतिशय सोपा प्रश्न होता. ओके, अतिशय सोपा होता. लास्ट क्वेश्चन होता. एका पेटीमध्ये काही आंबे आहेत. 12 मुलांना प्रत्येकी सारखे आंबे वाटले तर 8 आंबे उरले. 12 मुलांना वाटले तर 8 आंबे उरतात. 12तून 8 गेले किती? 4चा फरक आला. तेवढेच आंबे जर 14 मुलांना वाटले तर 10 आंबे उरतात म्हणे. 14तून 10 गेले किती आले? 4. म्हणजे फरक सारखा आला. तर आता जी मुलं दिलेली आहेत 12 आणि 14 त्यांचा लसावी घ्या. 12 आणि 14 यांचा लसावी किती येतो ते आपल्याला आला पाहिजे है ना. 2 ने भाग द्यायचं. बेस एकम 12 बेस 14. 6 ने 6 ला भाग जातो. 7 ॲज इट इज. पुन्हा 7 ने 7 ला जातो. म्हणजे किती आलं? 6 2 12 84. म्हणजे टोटल 84 आलेले. आणि जो फरक सारखा आलेला आहे, जो फरक सारखा आलेला तो फरक काय करायचा पुरो? जो लसावी आला त्याच्यातून तो मायनस करायचा. काय करायचा? मायनस. किती पुरो? 80. म्हणजे टोटल आंबे किती असेल त्या ठिकाणी? 80. बघा ना तुम्ही जर ऑप्शन नुसार गेले है ना, 12 ने जर 80 ला भाग दिला जातो बघा. 12 सेकंद 72. 80 मधून 72 गेले किती उरले? 8 आंबे उरले. 14 ने 80 ला भाग द्या. हा पटापट. 14 पंच 70. 80 तून 70 गेले किती उरले? 10 उरले. आन्सर काय असेल तुमचा? 80. बाय ऑप्शन सुद्धा तुम्ही जाऊ शकता. अशा पद्धतीने हा पेपर होता. तर पेपरचं विश्लेषण तुम्हाला समजलं असेल एकदम व्यवस्थित. सगळ्या पेपरचं अनालिसिस आपण घेतलेलं आहे. एकदम व्यवस्थित प्रॉपर सगळ्या गोष्टी आपण घेतलेल्या आहे. तर हे व्यवस्थित करा है ना, प्रॉपर करा. आणि व्हिडिओ पॉज करून बघा म्हणजे तुम्हाला ते अजून समजेल है ना. आता थोडंसं आपण पास घेतलं म्हणजे थोडंसं त्यामुळे तुम्हाला ते हे झालं असेल. पण पुन्हा एकदा तो प्रॉब्लेम पुन्हा एकदा बघा, त्यावेळेस तुम्हाला ते समजेल. काही अडचण असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. सेशन कसं वाटलं हे नक्कीच सांगा. ओके, सेशन कसं वाटलं हे नक्कीच सांगा. येस. आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर नक्कीच करा. थँक्यू.